बातमी यानंतरची एका घड्याळासंदर्भातली आहे। ते 1 कोटीचं घड्याळ आपलं नाही, रोलेक्स डायटोना घड्याळ घातल्याचा दावा रितू तावडेंवरती केला जात होता। यावरून नेटकऱ्यांनी महापौर रितू तावडेंना टीकेचं लक्ष केलं होतं। ते घड्याळ रोलेक्स नसून मायकेल कोर्स या कंपनीचं आहे, जे इतकं महागडं घड्याळ नाहीये। ही अफवा पसरून आपली नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा, आरोप आणि सर्वच काही प्रतिक्रिया या सगळ्या प्रकरणावरती रितू तावडेंनी ट्विट करत दिली आहे। रितू तावडे आपल्या ट्विटमध्ये असं म्हणतात की ती पोस्ट पूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी आहे। माझ्या हातातलं घड्याळ मायकेल कोरस कंपनीचं आहे, ते रोलेक्स डायटोना नाही। त्यामुळे लाखो कोट्यवधींचा प्रश्न उद्भवतच नाही। अफवा पसरवणं हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे। अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही, असं रितू तावडे आपल्या ट्विटमधून म्हणतात।